विश्वाचं निरीक्षण केलं तर असं निदर्शनाला येईल हे सर्व पंचमहाभूतांची लगबग चाललेली आहे. सर्व जो काही खेळ चाललेला आहे तो पंचमहाभूतांचा खेळ चाललेला आहे. विश्व म्हणून काय आहे? विश्व म्हणून आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही पंचमहाभूते. जगामध्ये पृथ्वी म्हणून काय आहे जे आपण पाहतो आहोत तो सर्व पृथ्वीचा पसारा आहे. कारण जे जडत्व आहे ते सर्व पृथ्वीचा भाग आहे. झाडं जे आकार रूप आहे, वेली, गवत, पाने, फुले, फळे जे काही हिरवगार दिसते आहे ते सर्व पृथ्वीचा भाग आहे. पृथ्वीतून निर्माण झाला आणि पृथ्वीमध्येच नाश पावतो. आणि पृथ्वीचा विस्तार कसा आहे? डोंगर आहे, काही भाग सपाट आहे, खोलगट आहे, उंच शिखरे आहे, दऱ्या आहे, मग दगड, धोंडे, माती आहे, अनेक रत्ने सुद्धा पृथ्वीचाच भाग आहे. पंचधातू, सोनं, चांदी, काही घ्या, सर्व पृथ्वीचा भाग आहे. कोकण घ्या, पृथ्वीचा भाग. आणि दुसऱ्या जगामध्ये पाणी आहे. पाण्याचा विस्तार सगळीकडे पाहतो आपण, समुद्राच्या रूपाने, तलावाच्या रूपाने, विहिरीच्या रूपाने, नद्यांच्या रूपाने, सरोवर आहे, पाणी आहे. आणि अग्नी आहे. अग्नी म्हणून सूर्य सतत रखरखत ऊन घेऊन दिवसात आपलं कार्य करत असतो. सकाळी थोडी किरणे शीतल असतात, संध्याकाळी थोडी शीतल असतात, दुपारी अगदी तुम्ही एखादा प्रयोग करतात तर प्रयोगशाळेमध्ये झाड धुंड ठेवतात आणि कापूस आणि खाली जसं ठेवला आणि त्या किरणातून ते काचेतून जर किरण निघाले तर त्याला आग लागते. चकमकीतून आग पेटवतात. दगडात अग्नी आहे, लोखंडात अग्नी आहे, पाण्यात अग्नी आहे, वायूत अग्नी आहे. अग्नी सर्व ठिकाणी आहे. या पंचमहाभूतांचं वैशिष्ट्य आहे. पंचमहाभूत एकात दुसरी भरून राहिलेली आहे, मिक्सचर आहे. जरी सेपरेट वेगळी दिसली तसली तरी एकामेकामध्ये गुंतली गेलेली आहेत, एकामेकामध्ये भरून राहिलेली आहेत, मिक्स होऊन राहिलेली आहेत, एकरूप राहिलेली. आणि मग वायू आहे, आकाश म्हणून पोकळी आहे, हे विश्व आहे. विश्व काय आहे? विश्व म्हणून पृथ्वी म्हटलं, पाणी म्हटलं की हवा म्हटली, जीवजंतू आहेत, हवेत जीवजंतू आहेत, पाण्यात आहे जलचर, जमिनीवर आहे भूचर, केचर, 84 लक्ष जीव, पशु पक्षी, मानवादी, असं सर्व काही पसारा आहे. तो पंचमहाभूतांचा आहे आणि त्याची लगबग चाललेली आहे.
पण एकाला दुसऱ्याचा मेळ पण नाही. कधी एकमेकाशी संधान बांधतात, कधी एकमेकाच्या विरोधात राहतात. म्हणून इकडे कधी पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे ऋतू आहेत, बदल आहे. आणि या सर्वांच्या मागे कोण आहे? ज्याच्यातून ही निर्माण सर्व झाले तो आधी आहे आणि अंती आहे. हे सर्व नाश पावल्यानंतर सुद्धा तो शिल्लक राहतो आणि त्याच्यातूनच परत निर्माण होतात. तो कोण? तो अंतरात्मा, तो ईश्वर, ती आधी माया, मूळ माया. पण मुळीची मूळ शुद्ध पवित्र. जेव्हा नुसतं गुणरूप निर्माण होण्याआधी गुण माया म्हणून त्याचे बदल मूळ मायामध्ये मायेचा गुण मायेमध्ये बदल होण्याआधी, गुण मायेच्या आधीची मूळ माया ते काय आहे? चैतन्य आहे. आणि मग त्याचं स्वरूप काय आहे? तसं पाहिलं तर वायूचे जे रूप आहे ते तिथे रूप आहे. कसे आहे? जाणीव रूप आणि शक्तिरूप. म्हणून त्याचं ते चैतन्य रूप जे आहे, जाणीव आणि शक्ती रूपाचं एकत्र झालेलं चैतन्य रूप, त्याच्यामध्ये जी गुणमाया निर्माण झाली, त्या गुणातून सगळं काही निर्माण होतं, गुणांचं आहे. म्हणून ते पाचवे सगळं 6वे महाभूत म्हटले गुणमाया. गुणामुळे त्याला विसंगती आली. आणि मग ज्याचं पवित्र पण हरलं, संपलं, शुद्धपणा गेला. आणि तो आपल्याला पाहायला मिळतो आहे. मुळीचं मूळ तत्व काय आहे? शुद्ध आहे, पवित्र आहे, शक्तिरूप आहे. म्हणून त्याला प्रकृती पुरुष असे म्हटले, मूळ माया असे. तोच देव ईश्वर. पण गुणामुळे त्याच्यामध्ये बदल होतो. गुण जसे आहेत तसा मनाचा प्रभाव. मग ते मनाच्या खेळामध्ये इच्छा, वासना सगळं काय आला. मग कशाला कोणाचं ताळतंत्र राहिलेलं नाही. मुळीची मूळ माया जी शुद्ध होती ते पवित्र पण हरला, नुसतं माया राहिली. काही शाश्वत नाही. आणि ते आपण खरं म्हणून पाहतो, खरं म्हणून मानतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. हा अभ्यास नाही आपला. हा सारा अभ्यास असला पाहिजे. जर आपल्यामध्ये ते परमतत्व आहे, पण इच्छा, वासना, मन हे इंद्रिय पंचमहाभूतात्मक त्यांच्या योगाने चालायला लागली तर मग धर्मच राहत नाही. पवित्र पण हरला आणि दुःखाला कारण. हरपलं पवित्र, दुःखाला कारण. म्हणजे त्यालाच अज्ञान असं म्हटलेलं आहे. जी गुण माया जे आहे ना, ते सत्व, रज, तम, 3 गुण, त्याच्यामध्ये तो रजोगुण आणि तमोगुण म्हणजे अज्ञान.
परिपूर्ण अज्ञान, रजोगुण अज्ञान, ज्ञान, अज्ञान मिश्रण. म्हणजे सत्वगुण पवित्र आहे, परंतु जसा प्रभाव आहे तसा त्याचा दिखावा आहे आणि व्यवहार आहे. जो खेळ चाललेला आहे विश्वामध्ये, ज्या गुणाचा प्रभाव आहे त्याप्रमाणे तो खेळ चालले. जिथे सत्वगुण राहिले त्याला आपण देव ईश्वर म्हणून पुजतो आहोत. अनेक चमत्कार होत आहेत. पण जिथे रजोगुण तमोगुण आहे ते हाहाकार आहे, कारण अज्ञान. जर सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, मोक्षमुक्ती पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्यातलं परमतत्वाला जाणलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. ते परमतत्व ओळखायचं असेल, जाणायचं असेल, अनुभवायचं असेल तर भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. भक्ती ज्ञानस्वरूप केली पाहिजे. देव पुजावा आणि देव टाकावा असा देव नाहीच आहे. मुख्य देव येत नाही, जात नाही, सर्व चराचर भूमी उरला तो सगळीकडे आहे. तो व्यवहारतो अंतरात्मा म्हणून चैतन्याच्या प्रवाहाने, पण ते सुद्धा लोप पावते म्हणून त्याला महाभूत असे म्हटले. अंतरात्म्याला सावं महाभूत. भूत म्हणजे होऊन जाणे, आले आणि गेले, होणे आणि जाण, हे भूत. 2 दिवसापूर्वीचा काळ, 2 दिवस पूर्वी होऊन गेले, भूतकाळ झाला असं, तसं ते भूत. बाकी भूताची कल्पना लोकांची वेगळी आहे, इथे शास्त्राने अर्थ त्याचा वेगळा आहे. भूत म्हणजे होऊन गेले, पण भूताला तर दरबंध नाही जे होऊन गेले त्याला, म्हणून भूताला लोक घाबरतात. तो तसा वागतो तो भूत. आणि मग कल्पनेतून अनेक भूत. तर अज्ञानाचाच बाजार आहे ना. अज्ञानात अनेक कल्पना निर्माण होतात आणि कल्पनेमुळेच बांधला गेला आहे माणूस. आणि ते बद्ध पण जे आहे ते अज्ञानवत आहे, आणि त्या अज्ञानवतामुळे दुःख भोगतो आहे. संत सद्गुरू हे मोकळं करून सांगतात, उघड करून सांगतात, आणि सगळा मायेचा पसारा दूर करतात. पंचमहाभूताचा पसारा मोकळा करतात विवरण करून. ते स्वरूप ओळखायचं असेल, परमतत्व आपल्यातले आणि विश्वातले, तर गुणांचं निवारण झालं पाहिजे. आणि पंचमहाभूतांचं विवरण झालं पाहिजे. विवरण झाल्यानंतर त्यांचं जे जडत्वाचं स्वरूप आहे ते लिंगरूप आकारवाला निघून जातं, नाश पावतं, ते कळून येतं. शिल्लक राहते ते काय राहतं? परमतत्व. ते चैतन्य रूपाने आपल्यामध्ये वावरते आहे, त्याला आत्मा म्हणतो आपण. तो परमात्म्याचा अंश आहे, जो निर्गुण निराकार आहे आणि सदा शाश्वत आहे. त्याची प्रचिती आली तर त्याची प्रचिती याला अज्ञान दूर झाला पाहिजे, ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे. अज्ञान दूर कधी होणार आहे? भक्तीच्या साहाय्याने, सद्गुरू बोधाने. इच्छा वासनेचं साधन काय, पुऱ्या करण्याचं साधन काय आहे? पंचमहाभूते, हे विश्व, आणि ते नाशिवंत आहे, ते सारखे बदलणारे आहे, फसवे आहे, आणि त्याच्यापासूनच आपण त्या पुऱ्या करायला जातो आहोत, धावतो आहोत. फसवत झाली की रडतो आहोत. जे सिद्धांत रूप आहे, शाश्वत आहे, त्याचा अभ्यास झाला तर ह्याच्या मागे लागणार नाही. देहाच्या गरजेसाठी काही गोष्टी हव्या असतील तर त्या नियमाने, ज्ञानाने, विवेकाने, विचार, ते म्हणतात ते
आपण समाजात विचार फार महत्वाचा आहे. विचार झाला पाहिजे, विवेक झाला पाहिजे. विवेकाने सगळं मोकळं करता येतं, नित्यत्वाचा त्याग करता येतो, सत्यत्व सहज प्रकट होते आणि ते आपले निधी स्वरूप आहे. तो मोक्ष मुक्ती आहे, ते आनंदाचं साधन आहे. ती निजशक्तीचा अनुभव आहे, ज्ञानाची प्रचिती आहे. आणि ते बीज कसं आहे, रूपामध्ये वावरते आहे, आनंद. सच्चिदानंद शब्द सहज वापरतो. सच्चिदानंद, सच्चिदानंद, सच्चिदानंद म्हणतो आपण. सच्चित आनंद, त्याची फोड करून त्याचा अर्थ जाणला पाहिजे. सत्य आहे, पवित्र आहे, ज्ञानरूप आहे. मग काय असेल, आनंदरूप असायलाच पाहिजे. म्हणून अज्ञान जायला पाहिजे, ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे. मग आनंद सहज मोकळेपणाने अनुभवता येतो, मोकळेपणाने अनुभवता येतो. म्हणून मी नेहमी सांगतो, भक्ती ज्ञानाची जननी आहे. ज्ञान ओळखून त्याग करायचा आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मी ज्ञानी आहे असं सुद्धा म्हणणे हा पण अंकार आहे, ते अज्ञानच आहे. मला कळते असं कोण म्हणत असेल तो महाअज्ञानी आहे. कारण ते मी पण राहतच नाहीये. ते चैतन्य मी माझे स्वरूप आहे, ते परमात्मा स्वरूप आहे. मी पण आहे कुठे तिथे. सर्वांचे एकच रूप आहे ना ते, सर्वात्मक. मग वेगळेपण आहे कुठे, हे वेगळेपण गेले पाहिजे. अज्ञान रूप आहे. देहासाठी व्यवहारासाठी वेगळेपण असू दे, जगात ते असणार, चालणारच आहे. त्याचा व्यवहारच चालणार आहे. मगाशी म्हणालो ना, ते वायुरूप आहे याचा अर्थ काय, मूळ माया जे आहे वायुरूप आहे म्हणजे तिला ते चैतन्य आहे, ताकद आहे, शक्ती आहे आणि जाणीव आहे. तुम्ही जे बोलता फोनवर, तुमच्या मोबाईल फोनवर बोलता, ते दुसरीकडे पोचते. वायू तत्वाच्या साह्याने त्याच्यातली जी शक्ती आहे त्याचा उपयोग केलेला आहे. म्हणजे जाणीव शब्दच्या रूपाने पोचते ना, संवाद होतो. ईश्वरी तत्व किती महान आहे ते तुमच्यामध्ये आहे. विचारलं कोणी देव कुठे आहे तर म्हणता इथे आहे, आणि मंदिरामध्ये जाऊन लाईन लावता, रांगा लावता, तीर्थाटन करता. कशामध्ये पण अज्ञानातच जाता ना, मायाबंधनात जाता. त्रास होतो, वरच्या पायरीवर खालच्या पायरीवर जातो. वरच्या पायरीवर राहिला ना सतत, आत्मप्रचिती येणार. मग तुमचं कोणी काही बिघडवू शकत नाही. मग तुमच्या देहावर कोणी काही किती काय करू दे, तुम्ही त्याचं निराकरण करू शकता. लोक म्हणतात ना, करणी कर्तृत्व केला, अंक प्रथम केलं. मग तुम्हाला फोन करून विचारतात, कधी येऊन पण विचारतात, माझा नवरा आजारी आहे तर असं तर झालं नाही ना, कोणी काही केलं नाही ना, काय तर कोणी केलं नाही ना. अज्ञान, सगळं अज्ञान भरलेलं आहे. तुझ्यामध्ये ज्ञानदृष्टी असेल ना, तर तो अज्ञानाचा पडदा तुझ्यासमोर येणारच नाही. मग त्या अज्ञानात कोणी केलंही, कल्पना जी आहे ती निर्माण होणारच नाही. माया बंधन हे अज्ञानवत आहे, कल्पना स्वरूप आहे. आणि कल्पनेमध्ये बांधला गेला अज्ञानामुळे. सर्वाला कारण अज्ञान आहे. अज्ञान दूर झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही. जसं अंधार दूर झाला,
प्रकाशाला की अंधार आपोआप दूर होतो. प्रकाशाला अंधार आपोआप दूर होतो. पण ज्ञान पाहिजे. ज्ञान भक्तीतून मिळणार आहे. आणि भक्ती ती सुद्धा अद्वैत भक्ती जी वेदांत आणि वेदाने प्रस्तुत केली, उपनिषदाने प्रस्तुत केली. ती संत साधू ज्ञानी पुरुष निर्गुण निराकाराविषयी बोलतात, सांगतात. त्या स्वरूपाची भक्ती झाली. सगुण जरूर पुजावं. हे निर्गुणातूनच निर्माण झालेलं हे सगुण आहे. आणि जे निर्गुणातून निर्माण ज्या झालं ते माझ्यामध्ये पण आहे. झालं हे सुख प्राप्त होण्यासाठी त्याने जे आपल्यामध्ये इच्छा, वासना आहे, अज्ञान आहे, मोहमाया आहे, दूर केली आणि शुद्ध स्वरूपाने जीवन प्रारंभ केले, तेव्हा त्याला ते देवत्व आले. आणि तो अनुभव भक्तीच्या योगी आला गुरुकृपेने. पण आपण जर तसंच केलं तर आपल्याला पण तो प्राप्त होणार आहे. म्हणून जीवनामध्ये संत भेटणे सद्गुरू महाभाग्याचे आहे. आणि भक्ती मार्गात असणे, परमार्थात असणे ही महाभाग्याचे आहे. लोकांना कळले कुठेही जातात, आपला हात दाखवत बसतात, पत्रिका घेऊन फिरतात, या तीर्थाला जातात, त्या तीर्थाला जातात, देहाला कष्ट देतात, उपास तापास करतात. कुठे जायच्या गरज नाही आहे. बसल्या ठाई तू परमात्मा आहेस. ही प्रचिती भक्तीतूनच येणार आहे. म्हणून साधन भक्ती पाहिजे. त्याने जीवन सुखाचं होईल, समृद्धीचं होईल, आनंदाचं मोक्षमुक्ती प्राप्त होईल. राजाधिराज सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज श्री निसर्गदत्त महाराज की जय.